नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि फिल्टर या चॅनलवरती. तर आत्ता आहेत सकाळचे 8 वाजायला आले जाता. थंडी तर बेकार आहे, मी टोपी घातली याच्यावरून समजत असेल. आणि पप्पांचे ग्लोव्ज घातलेले, कारण हात पूर्ण असे जाम होतात, पूर्ण सन्न पडतात म्हणून. तर आत्ता डेअरीवरून आलो आणि मी आता थांबलो इथे नदीच्या ब्रिजवरती सौंदर्याच्या, कारण इथे जरा ऊन आहे आणि मस्त वाटतं इथे जरा थांबल्यावर. वातावरण पण मस्त आहे. वातावरण म्हणजे काय, थंडी एकदम जोमात आहे, एकदम कमी व्हायचं काही नावच नाही. आणि इकडे ना मस्त असं ते पाण्याच्यावरून ना वाफा जातात, ते मस्त वाटतं. व्हिडिओमध्ये दिसत नाहीत पण भारी वाटतं ते बघायला. आणि जरा ऊन पण लागते त्याच्यामुळे जरा बरं वाटतं, थोडं गरम गरम उबदार भेटतं, म्हणजे असं वाटतं म्हणून. खतरनाक थंडी आहे बाबा. आज काय प्लॅन नाही, बघू. आज गेलो तर बागेत जाईन वरती, कारण ते थोडंसं गवत राहिलं आहे कापायचं खूप दिवसापासून. तर बघीन आणि ते संपवून टाकेन आज. थोडंच राहिलं, जास्त नाही. आज काय पप्पा आणि आई पण आले, म्हणजे आता येत आहेत. विलवडे स्टेशनला आलेले, तर आता पोचलेच असतील राजापूरला मी निघायच्या आधी. तर बघतो आता, जातो आणि नाश्ता म्हणजे चहा वगैरे पण नाही प्यायले मी. चहा वगैरे पिऊन मग नंतर नाश्ता वगैरे करून जाईन वरती. चलो फिर चलते. पाण्याच्या वरून आहे ना वाफा येतो त्याच्यामध्ये. इकडे दिसते या साईडला, त्या साईडला ऊन आहे ना. तुम्हाला आहे ना, मी तो आता रस्ता दाखवतो, जो लास्ट टाइम म्हणजे मी कधी एकदा गेलो होतो ना दूध डेअरीवरती, तेव्हा मी टाकला होता, जो खराब होता रस्ता. त्याच्यावर लोकांनी काय केलं, फक्त असे खड्डे फक्त बुजवलेत, रस्ता काय केला नाही. दाखवतो तुम्हाला, थांबा. हा बघा, फक्त जे मोठे मोठे खड्डे होते ना ते बुजवतात, बाकीचे खड्डे आहेत तसेच आहेत. तिथे एवढी आली ना, जरा बाईक उंची झाली ना, मस्त साडली जातील एकदम पद्धतशीर. पहिल्यापेक्षा ना जास्त रहदारी होते या रोडने बघायला गेलं तर, कारण गोव्याला जातात लोक या साईडने, म्हणजे वरची पुणा साईडची, कोल्हापूर साईडची वगैरे लोक आहेत ना, त्यांना मॅपवरती हा पण रस्ता दाखवतो शॉर्टकट. तर त्याच्यामुळे ना ते लोक इकडून पण जातात बऱ्यापैकी. या रस्त्याची रहदारी पण वाढली आहे, मग प्रशासनाने इकडे रस्ते केले पाहिजेत ना. एवढा रस्ता आता याला 10 वर्ष होऊन गेली झालेला, आता खराब झाला. आता तो परत आमच्या माळावर आहे, तो पण आता खराब होईल, त्याला पण आता 5 वर्ष व्हायला आली. कोकणामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजेत, ते डांबराचे तिकडे कठीण आहे. जिकडे पाऊस कमी आहे तिकडे डांबराचे रस्ते आहेत, आणि जिकडे पाऊस जास्त आपले जिकडे पाऊस कमी आहे तिकडे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, जिकडे पाऊस जास्त आहे तिकडे डांबराचे रस्ते आहेत. उलट आहे. तर आता दूध वगैरे घालून आलं आहे, 9 वाजलेत, तरी पण अजून थंडी वाजते. नव्हे का नेक्स्ट. तर जातोय म्हैशी सोडायला. म्हैशी सोडल्या नाहीत कारण मार लागतो. बघतो संध्याकाळी आलं तर ठीक, नाहीतर आणायला लागेल. तर जातो आता. मस्त ऊन पडले, बारीक बारीक कोवळं.
दाखवतो मस्त. मगाशी एवढं नव्हतं, सौंदर्याला होतं तेव्हा. हे बघा फेसवर पडते, मस्त वाटतं जरा उन्हात आल्यावरती. हा, सर्दी झाली आहे थोडी, वातावरणच तसं आहे पूर्ण. धुकं वगैरे काय पडत नाही, पण थंडी मजबूत आहे, कडक एकदम. भावंतरीचे हळवे जसे जुईर फूल, स्वतःच्याच सुगंधाची, सुगंधाची स्वतः भूले रे तुझे नाम. आता गोट्यातली वगैरे कामं सगळी झालेत. मी आलो आता आमच्या त्या ह्याच्यामध्ये बागेमध्ये. बाग म्हणजे आमची ती घराच्या बाजूला आहे छोटीशी, नारळाची झाडं वगैरे आहेत तिकडे. पाठीने गवत साफ केलेलं ना तिकडे. विहिरीत पाणी किती अजून भरपूर आहे. दाखवतो तुम्हाला. चिकू वगैरे धरलेत आता चांगले, प्रॉपर मोठे वगैरे झालेत. मग दाखवतो. कलम हे आहे केसरचं कलम, ते आत्ताचं मोहरत आहे. हे बघा हे, आणि ते पण त्याचंच आहे. दाखवतो थांबा एक मिनिट. हे बघा हे केसरचं कलम आहे, हे पण आणि हे पण. हे फणसाचं झाड आहे, ते तिकडे रामफळाची झाड आहेत, त्याला रामफळ धरलेत. ही नारळाची झाडं आहेत सगळी. आणि माझ्या आईने इकडे लिंबूची झाडं लावलीत सगळी. हे बघा किती लिंबूची झाडं लावलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाडं आहेत टोटल. हे सोनचाफ्याचं झाड, हे रामफळाचं झाड. त्याच्यावर आत्ताशी तिकडे वरती रामफळ आहेत. थांबा क्लोजली लावून दाखवतो. हे बघा आत्ताशी छोटे छोटे धरत आहेत, झालेत आता. हा आमच्या वाडीतल्या एकाने कुळीत केलं आहे सर्व, तुम्हाला दाखवलेलं ना मी लास्ट टाईम. बघा, आणि त्या केळी, एक नारळाचं झाड, तो एक शेंगूल लावलेला तिकडे पण तो काही जगला नाही. आणि हा आमच्या चिकविनी 1 2 3 आहेत, तिन्ही पण धरल्या. तर चिकू काढायला झाले, मी येईन कधीतरी आणि काढेन. एक नारळाचं झाड मिळालं आमचं. हे बघा चिकू बघा झालेत आता तयार. आता आमचे मुंबईवाले येतील तेव्हा काढू, गणेश जयंतीच्या पिरियडला, तोपर्यंत होतील चांगले. हे बघा प्रॉपर झाले जाते, साईज बघा मस्त मोठे. हे बघा विहिरीला पाणी पण बऱ्यापैकी. हे बघा तर इकडे आणून मी एक मोटर लावतो, म्हणजे या झाडांना पाणी होईल. कारण मी आता सगळ्यांना ती बाऊली करून घेतो पूर्ण ना, मग आतमध्ये पाणी सोडता येईल, म्हणजे ते पाणी आतमध्ये राहील. नाही तर असंच लावून काय मतलब नाही त्याला. तर ते आता करून घेतो, एक काम आवरत घेतो पटपट. आता बागेत गेलो तर जाईन, परत पहिला ती पप्पांचा फोन येईल, कारण ते बेडसाठी प्लाय येणार आहे, त्यासाठी घरात थांबायला लागेल म्हणून. तर बघतो, पप्पांचा फोन आला तर मी जाईन वरती एकदा विचारून. आमच्या वाडीमध्ये ना घाटीचं काम चालू आहे, आवळ्याची घाटी बोलतो त्याला. माझा भाऊच काम करतो श्रेयस आडुरेकर म्हणून. तुम्हाला दाखवतो, चिऱ्याची बांधणी चालू आहे. ओ दादू आलो होतो ना, खैसर नेणार, थैसरच ना, तरी पण अंदाजे तिथपर्यंत. तर मी झोपलेलो, कारण सकाळी लवकर उठलो होतो 5 वाजता म्हणून. तर त्याच्यामुळे मी दुपारनंतर काय उठलो नाही. दुपारीच झोपलो 2:30 वाजता जेवण वगैरे. आत्ता उठलो 5:30 वाजता. तर आत्ता जातो दूध काढतो. तर नक्की सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.